नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? अगदी मजेत. होय, खूप छान. मी सुद्धा मजेत. मी राहुल आठरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. आज आपण या व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून संवाद साधत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये, शाळेमध्ये, ऑफिसमध्ये तुम्ही कॅलेंडर पाहिलेला आहे. कॅलेंडरचे कोणकोणते उपयोग होतात बरं? हां, अगदी बरोबर. कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला कोणता वार येतोय, कोणता सण कोणत्या वारी आलेला आहे हे आपल्याला समजतं. त्याचबरोबर अगदी बरोबर, तुमचा वाढदिवस कोणत्या तारखेला आहे, कोणत्या वारी आलेला आहे हे सुद्धा आपल्याला दिनदर्शिकेमुळे समजते. इंग्रजीमध्ये दिनदर्शिकेला कॅलेंडर असे म्हणतात. या कॅलेंडरमध्ये वार असतात. वारांची नावं तर तुम्हाला माहितीच आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार माझा सुट्टीचा दिवस. विद्यार्थी मित्रांनो, 7 वार असतात. त्याचबरोबर 12 महिने असतात. कॅलेंडरला दिनदर्शिकेला 12 पानं असतात. काही कॅलेंडरला 6 पानं सुद्धा असतात, कारण एक कॅलेंडरचं पान पाठपोट छापलेलं असतं. हे कॅलेंडर आपण भिंतीवर लटकवतो. कधी कधी एखाद्या ऑफिसमध्ये टेबलवर सुद्धा कॅलेंडर ठेवलेलं असतं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे आहेत 12 महिने आपल्याला दिनदर्शिकेवर दिसतात. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अजूनही या दिनदर्शिकेबद्दल, कॅलेंडरबद्दल आपण काही वेगळी आणि रंजक माहिती आपण पीपीटीच्या साहाय्याने पाहणार आहोत. चला तर मग आपण पीपीटीच्या साहाय्याने आपण ही रंजक माहिती समजावून घेऊयात. स्टँडर्ड सेकंड, सब्जेक्ट इंग्लिश. कॅलेंडर, युनिट 4.2. रीड द नेम्स ऑफ मंथ्स, match them with the cards, then number the cards from 1 to 12. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला 2024 सालचं कॅलेंडर दाखवलेलं आहे. कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका. यामध्ये 12 महिन्यांची वेगवेगळे पेज तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे आहे 2024 सालचं कॅलेंडर. या कॅलेंडरच्या पेजवरून आपल्याला हे समजतं की हे कॅलेंडर 2024 सालचं आहे. यामधून आपल्याला ही सुद्धा माहिती मिळते की 2024 साल पाठीमागचं वर्ष होतं 2023. असं वेगवेगळ्या सालाचे कॅलेंडर मागील वर्षाचे आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये 12 रंगांमध्ये 12 महिन्यांची पानं दाखवलेली आहेत. यामध्ये बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अशा प्रकारे 12 महिन्यांची नावं आज आपण पाहिली आहेत. यानंतर आता तुमच्या पाठ्यपुस्तकातील हे जे कॅलेंडर दाखवलेलं आहे ते 2020 सालचं आहे. यामध्ये बघा, रीड द नेम्स ऑफ मंथ, मॅच देम विथ द कार्ड्स, द नंबर ऑफ कार्ड्स फ्रॉम 1 to 12. जानेवारी, फेब्रुवारी हे बघा, आपल्याला तुमच्या पुस्तकामध्ये आणि स्क्रीनवर सुद्धा आपण पाहू शकता. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा 12 महिन्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. आता प्रत्येकाचं जर आपण अचूक निरीक्षण केलं तर प्रत्येक महिन्याचे दिवस हे वेगवेगळे आहेत. काही महिन्यांचे दिवस हे 30 असतात, तर काही महिन्यांचे दिवस हे 31 असतात. आता आपण प्रत्येक महिन्यांचे दिवस हे वेगवेगळे आहेत, तर आपण आता काउंट करूयात.
जानेवारी महिन्याचे दिवस हे 31 आहेत. जानेवारी महिन्याचे दिवस हे 31 आहे. बघा, फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. फेब्रुवारी 28 और 29, 28 किंवा 29 हे फेब्रुवारी महिन्याचे दिवस असतात. नंतर मार्च महिन्याचे दिवस आहेत 31. मार्च महिन्याचे दिवस आहेत 31. यानंतर एप्रिल महिन्याचे दिवस आहेत 30 दिवस एप्रिल महिन्यामध्ये असतात. मे महिना हा 31 दिवसांचा आहे. मे महिना हा 31 दिवसांचा आहे 31. यानंतर जून महिना हा 30 दिवसांचा असतो. यामध्ये 30 दिवसांचा हा महिना जून आहे. पुढचा महिना आहे जुलै महिन्याचे दिवस आहेत 31. यानंतर ऑगस्ट महिना आहे 31 दिवसांचा. ऑगस्ट 31. यानंतर सप्टेंबर महिन्याचे दिवस आहेत 30. सप्टेंबर महिन्याचे दिवस आहेत 30. नोव्हेंबर सुद्धा 30 दिवसांचा आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्याचे दिवस आहेत 31. आता आपलं पुस्तकाचं पान आहे. आपण पुस्तकामध्ये 2020 सालचा आपल्याला कॅलेंडर दाखवलेला आहे. परत आपण एकदा सर्व महिन्यांच्या नावांचं वाचन करूया. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता या कॅलेंडरचं दिनदर्शिकेचं निरीक्षण केल्यावर आपल्याला असं दिसतं की वार आहेत 7. आपण इंग्लिश मध्ये म्हणूयात. चला माझ्यासोबत तुम्ही पण म्हणा. संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. या प्रकारे आपण वारांची नावं देखील शिकलेलो आहोत. या दिनदर्शिकेचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो, कॅलेंडरचा उपयोग कशासाठी होतो, आपली परीक्षा किती तारखेला आहे हे आपल्याला याचं नियोजन वेळापत्रक कॅलेंडरच्या आधारे करता येईल. विविध दैनंदिन जीवनातील जी कामं आहेत कॅलेंडरवर लिहून ठेवू शकतो. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये, या महिन्यामध्ये किंवा वार्षिक नियोजन आपल्याला या कॅलेंडरच्या साहाय्याने आपल्याला करता येईल. चला पुढच्या पानाकडे आपण जाऊयात. पीपीटीच्या साहाय्याने आपण शिकतोय क्वेश्चन नंबर बी, सी द कॅलेंडर, लिसन अँड आन्सर. या ठिकाणी एक डिसेंबर महिन्याचं पान, डिसेंबर 2020 महिन्याचं पान दाखवलेलं आहे. याच्या साहाय्याने आपण शिकूया. बघा, सुरुवातीला आपण निरीक्षण करूया. वारांची नावं 7 वार: संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. या ठिकाणी शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे एम. संडेचा एस लिहिलेला आहे, मंडेचा एम लिहिलेला आहे. यावरून आपण समजायचं आहे. आता डिसेंबर महिन्यामध्ये दिवस किती आहेत बरं? येस, व्हेरी गुड, 31. या खालील काही प्रश्न आपण आता वाचूयात. हाऊ मेनी डेज आर इन दिस मंथ? या महिन्यामध्ये किती दिवस येतात? आन्सर इज 31 डेज. आन्सर इज 31 डेज. 31 डेज. हाऊ मेनी डेज आर इन द सेकंड वीक? दुसऱ्या आठवड्यामध्ये, सेकंड वीक. फर्स्ट वीक, सेकंड वीक, थर्ड वीक अँड फोर्थ वीक. त्यांनी विचारले आपल्याला सेकंड वीक. हाऊ मेनी डेज आर इन द सेकंड वीक? दुसऱ्या आठवड्यामध्ये किती दिवस येतात? 7 डेज. आन्सर इज 7 डेज. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हाऊ मेनी मंडेज? क्वेश्चन नंबर 3. नाउ वी रीड. हाऊ मेनी मंडेज डू यू सी इन दिस मंथ? या महिन्यामध्ये किती सोमवार आहेत? मंडेज, सोमवार किती आलेले आहेत? याचा अर्थ असा होतो
सोमवार किती आलेले आहेत. यामध्ये बघा, हाऊ मेनी मंडेज डू यू सी इन धिस मंथ. या महिन्यामध्ये किती सोमवार आलेले आहेत. वी काउंट 1 2 3 4. 1 2 3 4. 4 मंडेज. 4 आन्सर इज 4. मंडेज 4 सोमवार आलेले आहेत. आणि ते कोणत्या तारखेला आलेले आहेत बरं. 7 14 21 आणि 28 या तारखेला आलेले आहेत. खूप छान तुम्ही मला उत्तर देताय आणि तुम्हाला हा घटक समजतोय. नाऊ आता आपण पुढे जाऊयात. लिसन अँड रिपीट. लिसन अँड रिपीट. लिसन ऐका आणि माझ्या पाठीमागे म्हणा. महिन्यांची नावे. जानेवारी. येस, व्हेरी गुड. जानेवारी. फेब्रुवारी. येस, फेब्रुवारी. मार्च. मार्च. एप्रिल. एप्रिल. मे. जून. जुलै. ऑगस्ट. सप्टेंबर. ऑक्टोबर. नोव्हेंबर अँड लास्ट इज डिसेंबर. व्हेरी गुड. बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. अशा प्रकारे आपण सगळ्या महिन्यांची नावं वाचली. आता दिनदर्शिकेमध्ये जर बघितलं, कॅलेंडर मध्ये बघितलं तर किती महिने असतात बरं. हो, अगदी बरोबर, 12 महिने आहेत. चला, लेट्स नाउ वी काउंट. 1 जानेवारी. 2 फेब्रुवारी. 3 मार्च. 4 एप्रिल. 5 मे. 6 जून. 7 जुलै. 8 ऑगस्ट. 9 सप्टेंबर. 10 ऑक्टोबर. 11 नोव्हेंबर and 12 and last is December. Yes, very good. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढे खेळ खेळणार आहोत. त्या खेळासोबत सगळ्यांनी माझ्यासोबत खेळायचंय बरं का. चला आता मॅच द पेअर्स. मॅच द पेअर्स याचा अर्थ होतो जोड्या लावा. मॅच द पेअर्स याचा अर्थ असा होतो जोड्या लावा. डाव्या बाजूला आपल्याला दिसत आहे महिन्यांची नावं. जानेवारी आपण त्याचं वाचन करून घेऊयात. जानेवारी, मार्च, जून, फेब्रुवारी, एप्रिल अँड मे. आणि पुढच्या बाजूला 13 डेज, 31 डेज, 28 और 29 डेज. अशा प्रकारे एका बाजूला महिन्यांची नावं दिलेली आहेत तुम्हाला आणि दुसऱ्या बाजूला त्यांची दिवस दिलेली आहेत. चला तर मग आपण जोड्या लावायला सुरुवात करूयात. जानेवारी. जानेवारी महिन्याचे दिवस असतात 31 डेज. आपण अशा प्रकारे याची जोडी लावणार आहोत. जानेवारी. जानेवारी 31 डेज. मार्च. सांगा बरं, मार्च महिन्यात किती दिवस असतात. येस, व्हेरी गुड. मार्च महिन्याचे आहेत 31 डेज. यानंतर जून. जून महिन्यात आहेत 30 दिवस. जून महिन्याचे असतात 30 दिवस. मग जून हा 30 दिवसांचा महिना आहे. जूनची आपल्याला जोडी लावायची आहे जून 30 डेज. येस, व्हेरी गुड. खूप छान सांगताय तुम्ही. फेब्रुवारी किती दिवसांचा महिना आहे बरं. 28 किंवा 29. अशा प्रकारे फेब्रुवारी हा एक महिना असा असतो की त्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. यानंतर एप्रिल महिना. एप्रिल महिना हा 30 डेजचा आहे. त्याची आपण या ठिकाणी अशा प्रकारे जोडी लावू शकतो. यानंतर पुढचा आपला महिना आहे उन्हाळ्याच्या सुट्टीचा मे महिना. मे महिन्याचे दिवस असतात 31,
त्याची या प्रकारे आपण जोडी लावू शकतो. मेज 31 डेज. चला तर मग आवडला तुम्हाला हा जोड्या लावायचा खेळ, मॅच द पेअर्स. चला आपण अजून एक खेळ खेळूया असाच. बघा सेम आहे. डिसेंबर. डिसेंबर महिन्याचे दिवस असतात 31. 31 डेज. डिसेंबर इज 31 डेज. जुलै. जुलै महिन्याचे दिवस आहेत किती सांगा बरं तुम्ही? हो अगदी बरोबर 31 डेज. यानंतर आपण ऑक्टोबर. ऑक्टोबर 31 दिवसांचा असतो. ऑक्टोबर इज 31 डेज. यानंतर सप्टेंबर. सप्टेंबर आहे 30 डेज. सप्टेंबर 30 डेज. ऑगस्ट. अगदी बरोबर 31 दिवसांचा महिना आहे. 31 डेज इज ऑगस्ट. अँड नोव्हेंबर 30 डेज. नोव्हेंबर 30 डेज. खूप छान. या प्रकारे आपण खेळ खेळलेलो आहोत. चला तर मग कॅलेंडर हे शिकत असताना कॅलेंडरचे वेगवेगळे उपयोग आपल्याला समजलेले आहेत. आता आपण आज शिकलेल्या घटकाची रिव्हिजन करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॅलेंडर हा घटक अभ्यासला. आपल्याला वारांची नावं इंग्रजीमधून आपण माझ्यासोबत म्हणूया. संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. 7 वार आहेत, 7 डेज. आता आपण इंग्रजी महिने सांगूया. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आज घरी गेल्यानंतर तुमच्या घरी कॅलेंडर असेल, दिनदर्शिका असेल. यामध्ये तुमचा वाढदिवस कोणत्या तारखेला येतोय, कोणत्या वारी येतोय, त्या दिनांकाला, त्या तारखेला गोल करून ठेवायचे. आज खूप छान प्रकारे आज आपण कॅलेंडरचा अभ्यास केलेला आहे. चला तर मग पुन्हा भेटूया. थँक यू. धन्यवाद.